विश्वास ठेवणार काही नाहीये त्याच्यावर, त्याच्या मागे काय म्हणजे आम्ही ठरवणार कसं ना, कुठला मतदार काही ठरवू शकत नाही. जर एक मतप्रवाह असेल, जसं हिंदुवादी मतप्रवाह बीजेपीचा आहे, राज ठाकरेंचा आहे, तर त्याला बीजेपीने नाकारण्याची काही गरज नाही, कारण का त्यांना झाला तर फायदाच होईल. लोकांची सहानुभूती जी आहे ती राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे. ते त्यांचं जे ते फेमस वाक्य लावर ते व्हिडिओ, त्यांनी त्यांच्या जुन्या सभांचे व्हिडिओ बघावेत. बीजेपीला पाठिंबा देणं हा एकदम योग्य गोष्ट होती त्यांची. प्रकाश आंबेडकर हे 1-2 जागा मागतात, परंतु एकही जागा न देता, म्हणजे कुठल्याही प्रकारची जागा न देता त्या व्यक्तीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय. राजकारणात कुठलेही निर्णय बरोबर आहे का चूक आहे हे 10 वर्षांनी कळतं. देशात सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि लोकसभेचं 4थ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झालंय. येत्या 20 तारखेला 5व्या टप्प्यातील मतदान आहे. तर महाराष्ट्रामध्ये मुंबई आणि ठाणे ठिकाणी मतदान होणार आहे. एक दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीला मनसेने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे, अर्थात राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिलाय. याच्याकडे सर्वसामान्य पुणेकर कसं बघतात आणि या पुणेकरांना नक्की या देशातल्या एकूण राजकारणाबद्दल काय वाटतं? अगदी स्पेसिफिक राज ठाकरेंविषयी बोलण्याच्या योजना आमचंच असं मत आहे की कोणावरतीच आपण सध्या विश्वास नाही ठेवू शकत. म्हणजे प्रत्येक जण आपापले जे विचार असतात, स्टँड असतात, ते वेळेनुसार जर बदलत असतील तर तुम्ही मतदारांना कन्फ्युज घेताय, त्यांना फॉर ग्रांटेड धरताय. हे चुकीचंच झालेलं आहे यावेळेस. तुम्ही पाठिंबा दिलाय, मी सांगितलं ना तुम्हाला आता, विश्वास ठेवणार का काही नाहीये त्याच्यावर, त्याच्या मागे काय म्हणजे आम्ही ठरवणार कसं ना, कुठला मतदार काही ठरवू शकत नाही. प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी त्यावेळेस जर पॉलिटिकल स्टँड बदलत असेल तर मतदारांना तुम्ही कन्फ्युज करताय. समुद्राला नद्या येऊन मिळतातच, लक्षात घ्या. आणि कोणी जर ओपन सपोर्ट करत असेल राजकारणामध्ये, तर त्याला जर एक मतप्रवाह असेल, जसं हिंदुवादी मतप्रवाह बीजेपीचा आहे, राज ठाकरेंचा आहे, तर त्याला बीजेपीने नाकारण्याची काही गरज नाही, कारण का त्यांना झाला तर फायदाच होईल. त्याचा तोटा राज ठाकरेंना होईल का, किंवा राष्ट्रीय लेवलला इलेक्शन आहे, त्यांचं काय जे काय ज्याला आपण म्हणतो की वोट राजकीय लेवलमध्ये नाहीये, त्यांचा राज्य लेवलला आहे, तर त्याचा राजकारण्यांना तोटा होईल का, हा त्यांनी त्यांचा विचार करण्याची गरज आहे. पण ह्या इलेक्शनला त्यांना पाठिंबा देणारे लोक बीजेपीला मत देत असतील तर अननेसेसरीली बीजेपीने नाही म्हणण्याची गरज नाही, कारण का राजकारणच आहे. जितके सपोर्टर्स तुम्हाला मिळतील तेवढा तुम्हाला पाठिंबा घेऊनच पुढे जावं लागतं. शेवटच्या दिवशी अभ्यास करून विद्यार्थी पास होत नाही. जो सांगतो ना, जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो तो परीक्षेमध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. त्यामुळे ज्या लोकांनी काम केलंय त्या लोकांना राजकारणामध्ये शेवटी हा शेवटचा पाठिंबा दिला न दिला हे बघण्यापेक्षा ओव्हरऑल काम कोणी केलंय हे बघून मतं लोक देणार आहेत. इलेक्शनचा मुद्दा फक्त सिलेंडर महाग झालाय, राष्ट्रीय लेवलचा इलेक्शन हा नसला पाहिजे. हा म्हणणं की पाठिंबा योग्य आहे, पाठिंबा अयोग्य असण्याची गरज नाही. ज्याच्यात हे बघा, राजकारणामध्ये एक्झिस्टन्समध्ये राहणे याला फार व्हॅल्यू आहे. इफ यू डू नॉट एक्झिस्ट, नोबडी इज गोइंग टू केअर अबाउट इट. तुमच्या एक्झिस्टन्ससाठी पक्ष जेव्हा वाढतो, तुम्ही करणारी धडपड आहे हे राजकारणामध्ये ओके मानली जाते टू अ सर्टन लेवल. जसं शिवसेना आणि बीजेपी एकत्र येऊन, शिवसेनाची पण एवढी ताकद नव्हती की अख्ख्या महाराष्ट्रात येऊ शकतात, न बीजेपीची होती. त्यांनी अलायन्स करून जेव्हा ते वरती आले तेव्हा दोन्ही पक्षांना फायदा आला आणि त्यांचं राज्यावरती राज्य आलं, शासन आलं. तर हा ट्राय प्रत्येक पक्ष बघतोच ना. लोकांची सहानुभूती जी आहे ती राज ठाकरेंपेक्षा उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे. म्हणजे गावागावामध्ये जे लोकांना वाटलं की घर फोडण्याचं जे काही षडयंत्र आहे हे आपल्या मराठी माणसांना कधीही आवडत नाही. आणि पहिल्यांदा असं होतं की महायुतीच्या सभांसाठी नरेंद्र मोदींना उमेदवारांनी गल्लोगल्ली फिरवलेलं आहे. म्हणजे देशाचा पंतप्रधान आज प्रचारासाठी गल्लोगल्ली जर फिरत असेल तर भाजपच्या पायाखालची जमीन पूर्णतः सरकलेली आहे. म्हणून इंडिया आघाडीचाच बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल. की नेमकं बाबा तुम्ही कुठली सेटलमेंट केली ते तरी सांगावं, की ज्यानुसार आता मध्ये 2014च्या वेळेस मोदी आले पाहिजेत, गुजरातचा जो विकास झालेला आहे त्या विकासानुसार मोदी आले पाहिजेत आणि मोदींना वोट करा असं तुम्ही केलं. नंतर तुम्हीच परत म्हटलात की मोदी नाही आले पाहिजेत. म्हणजे ते त्यांचं जे ते फेमस वाक्य लावर ते व्हिडिओ, त्यांनी त्यांच्या जुन्या सभांचे व्हिडिओ बघावेत आणि त्यांनी मध्यंतरी काळात मोदींच्या काय मोदींबद्दल त्यांनी बोललेलं आहे हे पण त्यांनी ऐकावं. आणि आज उठून अचानक तुम्ही म्हणताय की आमचा बिनशर्त पाठिंबा आहे. आता पण हा पाठिंबा आता येणाऱ्या काळात कळेल की बाबा नेमका कुठल्या फायद्यासाठी आणि कुणाच्या पारड्यात कुठलं काय म्हणता येईल फळ टाकण्यासाठी त्यांनी दिलेला आहे. बीजेपीला पाठिंबा देणं हा एकदम योग्य गोष्ट होती त्यांची, राज ठाकरेंची, नॅशनलच्या पार्टीच्या हिशोबाने. कारण दिल्लीमध्ये जी लोक हवी आहेत, जी पार्टी हवी आहे किंवा जे ज्या पद्धतीने कामं करतायत त्याच्याकरता जो सपोर्ट केला राज ठाकरे साहेबांनी तो एकदम उत्तम केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये राज ठाकरे जे थोडेसे बॅकफूटवर होते ते आता फ्रंटफूटवर येतील. आणि मुंबईमधलं सगळं राजकारण जे काही चालू आहे किंवा आपल्या महाराष्ट्रातलं जे राजकारण चालू आहे या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या मिटल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी आपापली कामं केली पाहिजेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
आणि ते भीतीपोटी ते भाजपसोबत गेलेले आहेत, त्यांनी सेटलमेंट केलेली आहे. आणि दुसरीकडे ते इतर पक्षातील नेत्यांना नावं ठेवतात, जसं की त्यांनी मध्यंतरी मागील एक इलेक्शनमध्ये म्हटलं की प्रकाश आंबेडकर हे 1-2 जागा मागतात, परंतु एकही जागा न देता, म्हणजे कुठल्याही प्रकारची जागा न देता त्या व्यक्तीने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. आता कुठलाही माणूस बिनशर्त कधीही तडजोड करू शकत नाही. एखाद्याचे हात दगडाखाली असतील तरच तो तडजोड करतो. आणि राज ठाकरेंना ईडीची भीती आहे. त्यांनी जी काही कमवलेला आहे जे काळा पैसा, तर त्याची चौकशी जी होती ती चौकशी दडपण्यासाठी त्यांनी भाजपला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. अशा सभेचा कोणालाही फायदा होणार नाही. जसं की मी सांगितलं की 2019ला राज ठाकरे यांनी ज्या सभा घेतल्या होत्या त्यामध्ये भाजपला यांनी विरोध केला होता. लावरे तो व्हिडिओ म्हणून पंतप्रधान मोदींची त्यांनी चांगली विरोध केला आणि त्यानंतर लगेच 24ला त्यांना पाठिंबा दिला. यामध्ये कुठंतरी त्यांची काहीतरी दाळ शिजते असं जनतेला वाटतंय. कारण एकीकडे त्यांना सपोर्ट करायचं आणि पुढच्या इलेक्शनला आहे म्हणजे राज ठाकरे यांचा काहीतरी त्याच्यातून वैयक्तिक त्यांना काहीतरी याच्यातून फायदा होतोय असं दिसतंय. फार विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. कारण पॉलिटिकल फील्डमध्ये राज ठाकरेंचा आता काय रेलेव्हन्स आहे हे आता ज्याच्या त्याच्या विचारसरणीवरतीच मी सोडून देतो. पण जे काय प्रायमा फेसी दिसतंय त्यानुसार त्यांचा काहीही सपोर्ट नाहीये. त्यामुळे राज ठाकरेंचा मोदींना फायदा होईल का आणि पुढं जाऊन मोदी राज ठाकरेंचा फायदा करून देतील का हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण हे राजकारण आहे. शेवटी आता मी काहीही एक बोलत असतो, मला पाठिंबा द्या, मी तुम्हाला पुढं पाठिंबा देईन, पण तो पुढं पाठिंबा दिला जाईल का हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण आता भाजप पूर्ण ताकदीनं उभी आहे आणि त्यांच्या तुलनेमध्ये राज ठाकरेंची ताकद ही नगण्य म्हणण्यासारख्या पातळीवरती आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा मोदींना फायदा होईल असं मला तर काय फारसं वाटत नाहीये. म्हणजे मताशी तुम्ही सहमत आहात का? हा, थोड्याफार प्रमाणात सहमत आहे. पण राजकारणात कसं असतं, कायम बेरजेचं राजकारण असतं. 2+2 होतं, 2+1 कधीच होत नाही. नुकसान तर काही नाहीये बीजेपीला आणि राज ठाकरेंना. राजकारणात कुठलेही निर्णय बरोबर आहे का चूक आहे हे 10 वर्षांनी कळतं आणि आता नाही कळत. चुकीचा पेक्षा सुद्धा मला असं वाटतं की नाईलाज पण आहे त्यांचा जास्ती. काही पर्याय त्यांच्या पुढे फारसे उपलब्ध आहेत असं पण नाहीये. त्यामुळे चुकीचं असं तर नक्की म्हणता येणार नाही. बरं, आता अधूनमधून पेपरमध्ये येतं काहीतरी ईडीची नोटीस आली आणि मग ते जॉईन झाले. आता हा एक फॅक्टर आहेच आहे ना. शेवटी बाहेर राहणं महत्वाचं आहे ना. आत जाऊन काय करणार आहे, त्यापेक्षा बाहेर राहून काहीतरी हातपाय तरी हलवता येतील. त्यामुळे हा नाईलाज या सदरात मोडणारा निर्णय असेल असं मला तरी वाटतं. राज ठाकरेंनी जे काही केलं ते आम्हाला तरी पटलं नाहीये, योग्य नाहीये ते. कारण एक टाइम असा होता की आम्ही राज ठाकरेवर फार विश्वास ठेवायचो, जे महाराष्ट्रासाठी ते फाईट करत होते. आज त्यांनी त्याचं सगळं झिरो करून टाकलं त्या गोष्टीला. म्हणजे काय अर्थच राहिलेला नाही. अहो, त्यांनी एखादा माणूस तरी त्यांचा उभा केला असताना आणि पाठिंबा दिला असता तर आपण मानलं असतं. काही नसताना तुम्ही पाठिंबा देताय का, त्याला काय अर्थ नाहीये. नो मिनिंग, नथिंग, असं आमचं मत आहे.